डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काँग्रेसनं घाला घातलाय। पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। महिलांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही। विधेयकाच्या समर्थनार्थ 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार। विरोधकांचा महिला विरोधी चेहरा उघड करू फडणवीसांचा निर्धार। राहुल गांधींनी साष्टांग दंडवत घालून महिलांची माफी मागावी, तर विरोधकांनाही खुल्या चर्चेचं फडणवीसांचं आवाहन। पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात। बारामती आणि राहुरीमध्ये आज आणि उद्या घेणार जाहीर सभा। पार्थ पवारांनी केली सभास्थळाची पाहणी। उद्या सुनेत्रा पवारांची सांगता सभा होणार। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा। मुंबईमध्ये मंगळवारी जनाक्रोश मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। निधी वाटपामध्ये साटम फॅक्टरची जोरदार चर्चा। निधी वाटपाच्या असमतोलावरून भाजपमध्येच अंतर्गत नाराजीचा सूर। भाजपमध्येच निधी वाटपात समतोल नसल्याचा आरोप। नागपुरातील एनजीओमध्ये हिंदू तरुणींवरती इस्लामी रूढी पाळण्यासाठी दबाव। एनजीओ संचालक रियाज काझीनं इस्लामी परंपरांसाठी दबाव आणल्याचा आरोप। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता। तर शफी शेख आणि रजा मेमनलाही आज कोर्टामध्ये करणार हजर। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक गेल्या 2 दिवसांपासून नाशकामध्ये तळ ठोकून टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाची झाडाझडती। आयोगाच्या 4 सदस्यांची कंपनीमध्ये जाऊन तपासणी। परतवाडा प्रकरणातील आरोपी आयांच्या लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ समोर। 3 आयफोन, 1 थार गाडी, पिस्तूल, पैशांचं बंडल आलं तरी कुठून? सध्या एसआयटी कडून तपास सुरू। 8 जणांना अटक। टिटवाळ्यामध्ये ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड। अँटिक नार्कोटिक्सच्या गळाला ड्रग्स क्वीन। 5 कोटींच्या एमडी ड्रग्स गोळ्या जप्त। डोंबिवलीमध्ये रिकाम्या लोकलचा डबा घसरला। कल्याणकडे जाणाऱ्या धीमा मार्गावरती घसरला डबा। कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल बेहाल। पनवेल रेल्वे स्थानकावरील लिफ्ट कोसळली। लिफ्टमध्ये 4 प्रवासी अडकल्याची माहिती। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची लिफ्ट कोसळल्याची घटना। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट। मुंबईच्या 7 धरणांमधील पाणी साठा आलाय 32%वर। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। अमेरिका आणि इराणमधली शस्त्रसंधी धोक्यात। होर्मुझमध्ये अमेरिकेकडून इराणचं जहाज जप्त। आज मुंबई गुजरात सामना। अहमदाबादमध्ये हार्दिक शुभमनचं संघ एकमेकांना भेटणार। निवड समिती अध्यक्ष अजित अगरकरला मुदतवाढ। कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवण्याचा बीसीसीआयचा निर्णय।